नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे 2 हा 5 पूर्वी पदभरती जाहिरात निघालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. दिनांक 1/11/5 पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/5 पूर्वी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना: केंद्र शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्यांची जाहिरात, भरतीची, नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 22/12/3 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1/1/2004 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहे व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा निवृत्ती नियम 1972 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील कार्यालयीन न्यायप्रणाली निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना दिनांक 1/11/5 पूर्वी निर्गमित झाली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने देण्यात आला आहे. या निर्णयानुसार जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील श्री महादेव, श्री यशोदीप मनोहर, श्री मनोजकुमार भास्कर या अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झालेले आहे. सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिसूचना क्रमांक 374-1/2003 दिनांक 15 सप्टेंबर 4 अन्वये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या 31 स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे. सदर परीक्षा शनिवार दिनांक 5 फरवरी 2005 व रविवार दिनांक 6 फरवरी 2005 रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा 2004 च्या मागणीपत्रानुसार सन 2004 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या 31 स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार व नमूद केलेल्या श्री महादेव यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियांत्रिकी श्रेणी 1 या पदावर, शासन निर्णय दिनांक 31/8/7 अन्वये श्री यशोदीप, श्री मनोजकुमार यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावर, शासन निर्णय दिनांक 7/9/7 अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. धन्यवाद.